लंकापुरी रम्यस्य हासन संपदांबोज तेजस्पुरा दिग्प्रदेशम विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर 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 निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावे अध्यत्रय जननी देवाची अध्यत्रय जननी देवाची अध्यत्रय जननी देवाची मनोजो मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी हे न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जते वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामी विठाल विठाल ते नैनीचे अग्रे पावे आपण उजाडिल्या जाण दायी दिशा ब्रह्मांडा एवढे होते व सगळे मन बुद्धीकडे ऐसे नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपे सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सभूषण ज्ञानांच्या राजा साधकांचे मायबाप युगांची मावली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी मावली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा अभंग आपण सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल अभंग कैवल्य कनकदाते मावली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये एकत्रित आलेले आहात रसिकता भावुकता चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांतकरणाने कार्य परंपरा सगळ्यांना ज्ञातव्य असलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन तपस्थलीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पायकत्व कैवल्य कनकदाते मावली महाविष्णू संत सम्राट ज्ञानोबा यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी उत्तर वर्ष म्हणजे 791 वर्ष भक्ती आणि भक्तशिरोमणी श्री संत नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीचा महोत्सव श्री संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा महामहोत्सव आणि या त्रिमहोत्सवाच्या निमित्ताने सालावाद प्रमाणे वैकुंठवासी प्रातस्मरणीय सामवेदने ब्रह्मभूत कायाप्राप्त स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गंगागिरीजी महाराज वैकुंठवासी प्रातस्मरणीय सामवेदने ब्रह्मभूत कायाप्राप्त स्वानंद सुखनिवासी नारायण गिरीजी महाराज आदरणीय श्री भक्तिपारम परमपूज्य परमार्थाचा प्रत्येकाचा अधिष्ठान श्री गुरु रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपणा समस्त ग्रामस्थांच्या समन्वयातून समर्पणातून संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम संकीर्तने सप्ताह याही वर्ष मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आजच्या दिवशी माध्यान्ह कालावर आलाय आणि माध्यान्ह कालाची कीर्तन सेवा तुम्हा समस्त ग्रामस्थांच्या वारकरी टाळकरी माळकऱ्यांच्या समन्वय समर्पणातून मला पूर्वपरिचित आदरणीय मौनगरी साऊंड सिस्टीमचे सर्वा रविभाऊ चौधरी तथा आपल्या सगळ्यांना परिचित असणारे आदरणीय नितीन दादा अवताडे अर्थात आपण सगळेजण त्यांना चेअरमन म्हणून संबोधतो या दोघांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा स्वर्णयोग विठ्ठल अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबा वारकरी संप्रदायाचा विचार प्रगल्भतेचा विचार वारकरी संप्रदायाचा विचार व्यापकतेचा विचार आहे या प्रगल्भ आणि व्यापकतेच्या परंपरेमध्ये तुमच्या माझ्या संप्रदायाची एक द्योतकता आहे त्या द्योतकतेचं प्रतीक म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येक जण प्रवास करत असतो या संप्रदायाच्या परंपरेचं मूळ अधिष्ठान आपण सगळेजण पाहतो आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती भगवान शंकरापासून चालू असलेली परंपरा निवृत्तीनाथापर्यंत प्रवास करते ही परंपरा करत असताना आपल्याकडे काय आश्रम आहेत आपल्याकडे काय आखाडे स्थापन आहे त्या आखाड्यामध्ये प्रमुख 10 आखाडे
त्यामध्ये एक नाथ नावाचा आखाडा आहे, एक आनंद नावाचा आखाडा आहे, एक गिरी नावाचा आखाडा आहे, पुरी नावाचा आखाडा आहे, आश्रम नावाचा आखाडा आहे, दास नावाचा आखाडा आहे, ज्याच्या स्वर नावाचा आखाडा आहे, नाही का. आणि म्हणून काही गिरी आहेत, काही पुरी आहेत, काही दास आहेत, काही आश्रम आहेत. आदरणीय महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना परिचित असणारे अमृत महाराज जोशी, त्यांचं नाव आहे अमृताश्रम, म्हणजे आश्रम आखाड्यावरचे आहेत ते. काही दास आहे, महंत नितीनदासजी महाराज, महंत अनंतदासजी महाराज, हे दास आखाड्यावरची मंडळी आहे. काही पुरी आखाड्यावरची आहे, काही पुरी आहेत, पुरी ज्ञानेश्वरानंद पुरी, म्हणजे मी नाही असे पुरी आहेत. काही गिरी आहेत, मग त्या गिरी घराण्यामध्ये सुद्धा काही परंपरा आहे. गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, त्याला काही परंपरा असतात. कधी भौगोलिक परंपरा असतात, कधी ऐतिहासिक परंपरा असतात, आणि कधी त्या आध्यात्मिक परंपरा असतात. ज्या महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही आपण जीवन जगतोय त्या महाराष्ट्राचे काही विभाग आहेत. एका विभागाचं नाव आहे कोकण प्रांत, एका विभागाचं नाव आहे विदर्भ, एका विभागाचं नाव आहे मराठवाडा, आणि एका विभागाचं नाव आहे पश्चिम महाराष्ट्र, आणि एक विभाग आहे त्याचं नाव आहे उत्तर महाराष्ट्र. धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक या 5 जिल्ह्यांचा तयार होतो, त्याला म्हणतात उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आणि महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्टिकोनातला क्षेत्रफळातला सगळ्यात मोठा जिल्हा, नावाला पण आणि क्षेत्रफळाला पण, आत्ताचं त्याचं नाव आहे अहिल्यानगर. आत्ताचं त्याचं नाव अहिल्यानगर. भौगोलिक दृष्टिकोनातून क्षेत्रफळाला नंबर 1 जिल्हा आहे. ऐतिहासिक परंपरेत जर या जिल्ह्याचा आपण विचार केला तर नेवास्याच्या पुढे येताना वडाळा गाव आहे, त्याच्या पुढे घोडेगाव आहे, त्या घोडेगावच्या पुढे पांढरीचा पूल लागतो, आणि पांढरीच्या पुलापासून एक घाट लागतो, त्या घाटाचं नाव आहे, धन्यवाद, इमामपूरचा घाट. त्या इमामपूरच्या घाटामध्ये 1490 साली 18 मे 1490 पहिला अहमद निजाम याने युद्ध करून विजय मिळवला, आणि तो घाट चढून इमामपूरच्या पुढे आल्यानंतर त्याने 1494ला एक गाव बसवलं. ते गाव त्या निजाम अहमदने बसवलं, म्हणून त्या अहमदचं ते नगर आहे, म्हणून त्याचं नाव पडलं अहमदनगर. इतिहास सांगतो 28 मे 1490 ते 1494 या 4 वर्षामध्ये त्या शहराची स्थापना झाली. मग त्याला मी म्हणतो अहमदनगर. मग त्या अहमदनगर नावाची नगरी त्या ठिकाणी स्थापन झाली. ती नगरी स्थापन झाल्यानंतर 1822 साली शासकीय स्तरावरून त्याला नगरला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाला. आणि मग त्याला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त होत असताना जसं भौगोलिक परंपरा आहे, जशी ऐतिहासिक परंपरा आहे, तशी त्याला एक पारमार्थिक परंपरा आहे. 1914 साली कापूस वडगाव नावाच्या नगरीमध्ये एका महान रत्नाचा जन्म झाला, ज्या रत्नाचा फोटोसकट उल्लेख आपल्या पत्रिकेमध्ये आहे, सद्गुरू वैकुंठवासी गुरुनाम गुरु गंगागिरीजी महाराज. आणि मग ही जी परंपरा नगर जिल्ह्यामध्ये जन्माला आली ती श्रीगुरूंच्या माध्यमातून आली. त्यांचं देहावसन जे आहे, देहरूपाने जाणं, 1902. फार मोठी लोक गेली 1902ला. एक गेले स्वामी तिन्ही जगाचा आईविना बेकारी, विवेकानंदांचं जाणं 1902 साली. 1902ला गंगागिरी महाराज सुद्धा गेले. त्यानंतर 2-3 पिढ्या गेल्या, नंतर सोमेश्वरानंदगिरी महाराजांचं तिथं येणं झालं. आणि महाराजांनी आळंदीला प्रवेश करून द्यायचा आहे म्हणजे एका विद्यार्थ्याला बोलवलं. त्यांचाही उल्लेख आहे आपल्या पत्रिकेमध्ये, वैकुंठवासी गुरुनाम गुरु नारायणगिरीजी महाराज. आणि नारायणगिरीजी महाराज यांनी सुद्धा 1950च्या दरम्यान त्या सरलाबेट संस्थांचा कारभार आपल्या हाताशी घेतला, माझ्या माहितीनुसार 57 काहीतरी. आणि तिथून तो कारभार सुरू झाला, तो त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एक व्यक्तिमत्व आलं, ते म्हणजे ज्यांचं काल्याचं कीर्तन आपल्याला ऐकायचं ते श्रीगुरु रामगिरीजी महाराज. म्हणजे ऐतिहासिक परंपरा काय तर ही आहे, भौगोलिक परंपरा काय तर ही आहे, आणि आध्यात्मिक परंपरा काय तर ही आहे. काय आध्यात्मिक परंपरा? अमृतानुभव नावाचा ग्रंथ राहुरी तालुक्यात जन्माला आला, म्हणून फार मोठी परंपरा अध्यात्माची. दुसरा मुद्दा अध्यात्माचा असा आहे, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्या नेवासाच्या मातीत जन्माला आला ती सुद्धा इथंच आहे. सिद्ध पुरुष असतात काही, सिद्ध पुरुष,
आपण जे मागतो ना आपल्याला तेच देतो त्याला देव म्हणतात. आपण जे मागितलं आपल्याला तेच देतो त्याला देव म्हणतात. आपण जे मागतो त्याच्यापेक्षा जास्त देतात त्याला सिद्ध पुरुष म्हणतात. आणि आपल्या हिताचं देतात त्याला ज्ञानोबा तुकोबा सारखे संत म्हणतात. मग 20व्या शतकात काही सिद्ध पुरुष झाले. अक्कलकोट स्वामी समर्थ, शेगाव सद्गुरू गजानन महाराज आणि शिर्डी साईबाबा. याही परंपरेत तुमचा माझा प्रत्येकाचा प्रवास सुरू झाला. आणि मग भौगोलिक दृष्टिकोनातून, ऐतिहासिक दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून परिपक्वता येताना पाहता पाहता आत्ता मागे पुन्हा 2-3 वर्षापूर्वी निर्णय बदलला. आणि मग चोंडी नावाचं जामखेड तालुक्यातलं गाव 1725 ते 1795चा कालखंड. एका छोट्याशा गावात जन्माला आलेली मुलगी स्वतःच्या कर्तृत्वावर इंदूर नंतर महेश्वरला स्वतःची राजधानी उभी करतात. आणि त्यांचं खरं नाव विरकर आहे, पण होळकर का म्हणतात त्याचं कारण आहे त्यांच्या गावाचं नाव आहे होळ. आणि मल्हाररावांचे वडील लहानपणी वारल्यामुळे धुळ्याला कदमबांडे नावाचं घराणं आहे. त्या कदमबांड्यांच्या पदरी नंदुरबार तडोदा शहादा, त्या तडोद्याचे भोजराज नावाचे राजे होते, सरदार होते. त्या भोजराजांचे मल्हारराव हे सख्खे भाचे होते. आणि मग वडील लहानपणी वारल्यामुळे त्यांनी ते जेजुरी जवळचं गाव सोडलं होड आणि इकडं मामाच्या गावाला राहायला आले. मग नवीनच राहायला आले त्यामुळे लोक विचारायचे काव हे कोण आहे? भाचे आमचे. कुठून आले? होडवून. अच्छा, होडकर आहेत का? होडून आले आहेत का? होडकर आहे का? आणि तिथून पुढे त्यांचं आडनाव पडलं होडकर. मामाच्या दरबार कदमबांड्यांच्या दरबारामध्ये सरदारकी करणारे मल्हारराव होडकर स्वतःच्या कर्तृत्वावर इंदोरमध्ये स्वतःची राजधानी उभी केली. आणि पुढे ते सुरक्षितरित्या अहिल्याबाई होळकरांनी उभी केली. संपूर्ण देशामध्ये रस्त्यांचा आणि मोठमोठ्या घाटांचा इतिहास ज्या अहिल्यादेवींच्या नावाने गौरवल्या जातो त्या अहिल्यादेवींच्या नावाने आता जिल्ह्याचा नवीन परिचय झाला. त्याचे आपण सगळेजण साक्षीदार. हा जो प्रवास असतो हा कार्यकर्तृत्वाचा प्रवास असतो. मी किती मोठा आहे, मी किती छान आहे, मला किती चांगलं जमतं याला महत्त्व नसतं. माझ्या पूर्वजांच्या परंपरेला किती मोठी परंपरा आहे हे ज्याला समजतं त्याला जाणीव होत असते. आणि म्हणून पूर्वजांचा अध्यात्म विसरायचं नसतं, पूर्वजांचा भूगोल विसरायचा नसतो, पूर्वजांचा इतिहास विसरायचा नसतो. तो कायम स्वरूपी आपल्याला प्रत्येकाला टिकवायचा असतो. त्याच्यातून तुमची माझी द्योतकथा असते. अशा गिरी घराण्याला परंपरा आहे, नाथ घराण्याची परंपरा आहे. त्या नाथांच्या घराण्याची शेवटची परंपरा श्रीमंत निवृत्तीनाथ दादा. त्या निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबा यांच्या संबंधाने काही चर्चा केली आहे. लहानसे मुक्ताई जशी सनकाळी केले देशोधडी महान संत. आईसाहेब मुक्ताबाईने 3 संतांना उपदेश केला, चांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव. चांगदेवाच्या रूपाने योगाला, ज्ञानदेवाच्या रूपाने ज्ञानाला आणि नामदेवाच्या रूपाने भक्तीला. भक्तीला, ज्ञानाला आणि योगाला उपदेश करायची ताकद ज्या माऊलीत आहे ती आदिशक्ती मुक्ताबाई. ती आदिशक्ती मुक्ताबाई. त्या मुक्ताबाईचा वैभव. आणि मग निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं छोटी आहे मुक्ता पण फार गोड आहे, तिला संत म्हणायला लागले लोक. पण आपणही जर दोन्ही भावांनी तिला संत म्हटलं तर लोकांमध्ये चर्चा होईल की यांच्याच घरात एवढे संत कस काय. म्हणून मग तिची परीक्षा घे, तिच्याशी आत्मज्ञानाची चर्चा कर आणि त्या चर्चेत जर ती पास झाली तर तिला संतत्वाचं प्रमाणपत्र दे. प्रमाणपत्राला आता कायद्याच्या भाषेत नाव आहे सनद. LLB LLM करून फायदा नाही, सनद. सनद लागते, ती सनद त्याला द्यावी. आणि म्हणून मुक्ताबाई आणि ज्ञानोबा यांचा 18 अभंगाचा एक संवाद झाला. त्या 18 अभंगाच्या संवादाच्या ग्रंथाचं नाव आहे मुक्ताईची सनद. आणि त्या मुक्ताईच्या सनद मधला हा 3 नंबरचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. पण त्या मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानोबारायाजवळ गेल्या आणि ज्ञानोबारांना त्या मुक्ताबाईने सांगितलं, मने मुक्ताबाई सांगा ज्ञानदेवा विचारा बरवा करून या. ज्ञानदेवा बरवा विचार करा आणि वारकरी संप्रदायाची परंपरा काय ती मला समजून सांगा. आणि मग ती परंपरा समजून सांगत असताना ज्ञानोबारायांनी ती परंपरा ज्यावेळेस मुक्ताबाईला सांगितले तेव्हा निवृत्तीनाथ दादाकडे बोट दाखवलं. हो म्हणे का? कारण त्यांच्यापासून आपली परंपरा आहे. तेथोनी तारक निवृत्ती आम्हासे जानतय लोक्यासे उद्धरेल. जानतय लोक्यासे उद्धरेल. उद्धरेल.
गम्य ज्ञानदेवाला दले निवृत्तीने दिले माझे हात ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ती झाले संपूर्ण माझे हाते निवृत्ती गहने कृपा केली पूर्ण कोण हे पावन कृष्ण नामे तेथून तारक निवृत्ती आमासे जाण त्रैलोक्यासी उद्धरे दवाखानेच मल्टी स्पेशालिटी झालेले नाही, आपल्या अभंग पण मल्टी स्पेशालिटी झालेले आता. पुन्हा पुन्हा वेगळं वेगळं प्रमाण द्यायची गरज नाही पडली पाहिजे. ऐका, तेथून तारक निवृत्ती आम्हासी जाण त्रैलोक्यासी उद्धरिले. तिन्ही लोकांचा उद्धार निवृत्तीनाथ दादाच्या वारकरी संप्रदायामुळे झाला. कोणी परवा ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवाला आदले निवृत्तीने दिले माझ्या हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. काय दिले? निवृत्ती गहनी कृपा केली पूर्ण कुड हे पावन कृष्ण विष्णू गोविंद या नामाचं निकळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते उदंड गाते माझी आत्मचर्चा विशद या नामाचे निखळ प्रबंध कृष्ण विष्णू गोविंद. आपली परंपरा कृष्णाच्या नामाची आणि कृष्णाच्या नामाची परंपरा असल्यामुळे त्या कृष्णाचा तुमच्यावर माझ्यावर जीव आहे, आपलाही त्याच्यावर आहे. त्या कृष्णाच्या परंपरेचं द्योतक आहे. भारतामध्ये एक महान संत झाले, एक महान संत झाले, त्यांना कलियुगाचे शुकाचार्य म्हणायचे. त्यांचं नाव आहे परमश्रद्धे डोंगरेजी महाराज. डोंगरेजी महाराज असं नाही म्हणायचे रामाचा जन्म दुपारी 12 वाजता झाला, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला. परमश्रद्धे डोंगरेजी महाराज म्हणायचे मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र जी का अवतरण दिन के माध्यान्ह काल में हुआ और भगवान गोपाल कृष्ण जी का अवतरण रात्रि के माध्यान्ह काल में हुआ. जब दिन का माध्यान्ह काल आता है तो आदमी को भूख सताती है. जब दिन का माध्यान्ह काल आता है तो आदमी को भूख सताते है और जब रात्रि का माध्यान्ह काल आता है तो आदमी को भोग सताते हैं. दिवसा भूख त्रास देते और रात्रि भोग त्रास देता. लेकिन जब भूख सताने लगे, जब दिन में भूख सताने लगे तो श्री राम का चिंतन करो और रात्रि में भोग सताने लगे तो श्री कृष्ण का चिंतन करो. दोनों से मुक्ति मिलने की संभावना है. ही ताकद आहे बरं का कृष्ण आणि रामाच्या नावाची. माणसाला 3 प्रकारची भूक लागते. काही लोकांना रसण्याची भूक आहे, काही लोकांना शिक्षणाची भूक आहे आणि काही लोकांना अध्यात्माची भूक आहे. रसण्याची भूक रसण्याची भूक पोटाच्या तृप्तीने जाते, शिक्षणाची भूक इंद्रियाच्या तृप्तीने जाते आणि अध्यात्माची भूक भगवंताच्या ज्ञानाच्या प्राप्तीने जाते. हिला सौकर्यपूर्वकता सोपपत्तिकता जर द्यायची म्हटली तर ती अशी देता येईल तुम्हाला आणि मला. काही लोकांना पोटाची भूक आहे, काही लोकांना शरीराची भूक आहे आणि काही लोकांना ज्ञानाची भूक आहे. पोटाची भूक एका भाकरीने जाते, किती भूक लागू द्या पण एक भाकर दिले तर बऱ्यापैकी त्याला पोट भरतं. पोटाची भूक एका भाकरीने जाते, शरीराची भूक एका रात्रीने जाते. पोटाची भूक एका भाकरीने जाते, शरीराची भूक एका रात्रीने जाते. मित्रांनो, अध्यात्माची भूक श्री गुरुच्या ज्ञानाच्या प्राप्तीने जाते. आणि पुन्हा पर्याय असा आहे, रसण्याची आणि शिक्षणाची भूक वय झालं की मंदावते, पोटाची भूक वय झालं की मंदावते. जी लोक तारुण्यात 2-2 भाकरी खातात ती लोक म्हातारपणी 2-2 दिवसात चतकोर पण खात नाही खात, नाही टिकत शरीर कायमस्वरूपी. पोटाची भूक टिकत नाही. म्हणून पोटाने किती खाव त्याची मर्यादा. विविक्त सेवेला घ्वासे यत्ता वाक्काय मानसा. गीता सांगते विविक्त सेवेला घ्वासे. लघु असे म्हणजे लहान असे, पोट लहान असलं पाहिजे. त्या रामायणामध्ये रावणाची एक बायको आहे, तिचं नाव आहे कौशल्या, नाही ना? सुमित्रा. मग काही नाहीच, मग काय? मंदोदरी. वा, तिचं नाव मंदोदरी. हे तिचं नाव नाही बरं मंदोदरी, हे तिच्या सौंदर्याचं लक्षण आहे.
तिच्या सौंदर्याचं लक्षण. तिला उपमा आहे ती मंदोदरीचा अर्थ काय रामायणामध्ये? मंद उदरी. मंद म्हणजे लहान, उदर म्हणजे पोट. ज्याचं पोट लहान आहे ते सौंदर्याचं लक्षण आहे. पोट लहान असणं हे माणसाच्या सुंदरपणाचं लक्षण आहे. म्हणून लक्षात घ्या, लोक नसतं नाक सरडे डोळे पाणीदार आहे हे नाही सौंदर्याचं लक्षण. पोट लहान असणं हे सौंदर्याचं लक्षण आहे. म्हणून माणसाने तितकंच खावं जेणेकरून पोट लहान असावं. पोट लहान असावं हे त्याच महाराजने सांगावं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार नसावी वासना विदेव वाचन युक्त आहार विहार इंद्रियाचे सार नसावे वासर विद्रव भाषण युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार आहार विहार युक्त आहार विहार इंद्रियाचे सार नसावे वासर विद्रव भाषण 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 युक्त आहार युक्त विहार असावा. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसो. आणि म्हणून मग माणसाचं वैशिष्ट्य आहे की शरीराची भूक थांबते, शिक्षणाची भूक थांबते, वय झालं कामाच्या इच्छा मरून जातात, पण अध्यात्माची भूक मात्र कायमस्वरूपी टिकून राहते. ती मरताना सुद्धा माणसाची ज्ञानाची वृत्ती टिकून राहते, जिज्ञासा टिकून राहते. ती टिकून राहण्याकरता तुम्हाला मला ज्ञानाच्या परंपरेची गरज आहे. आणि त्या ज्ञानाच्या परंपरेमध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला, मग आमच्याकडे ज्ञान नाही का? आम्हाला समजत नाही? ह्याला स्टँड म्हणतात, हिला वायर म्हणतात, ह्याला माईक म्हणतात, ह्याला स्टेरिओ म्हणतात, हिला दानपेटी म्हणतात, ह्याला पखवाज म्हणतात, ह्याला मंडप म्हणतात. हे पण ज्ञान आहे, पण हे ज्ञान उपयोगाचं नाही. हे नश्वर ज्ञान आहे. ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे माणसाला नपुंसक ज्ञान नसावं आणि महिलेला वाज ज्ञान नसावं. नपुंसक ज्ञान कशाला म्हणतात? ज्या ज्ञानातून काहीच जन्माला येत नाही त्याला नपुंसक ज्ञान म्हणतात. ज्या ज्ञानातून काहीच जन्माला येत नाही त्याला वांज ज्ञान म्हणतात. नपुंसक ज्ञान काय कामाचं? 85 वर्ष वय झालं आणि तो म्हणे यंदा आहे ना मला पायीवारी करायची. पायीवारी करायचं ज्ञान चांगलं आहे, पण तुला घरातून 2 नातवं धरून चालता, हे नपुंसक ज्ञान आहे. हे नपुंसक ज्ञान आहे. काय उपयोग आहे आता? काय उपयोग आहे आता? गात्रे होता ती बेंगडे दिवस असतमान काढी. आता उपयोग नाही. माणसाला वीरत्वाचं ज्ञान पाहिजे, शूरत्वाचं ज्ञान पाहिजे, पुरुषत्वाचं ज्ञान पाहिजे. ज्या ज्ञानाच्या भरोशावर आपल्याला देवाला प्राप्त करता येतं. मग आपल्याकडे ज्ञान आहे, पण ते ज्ञान वीरत्वाचं, शूरत्वाचं नाही, पुरुषत्वाचं नाही. ज्ञान आपल्याकडे काय? पाणी विहिरीतही असतं. विहिरीत पाणी असतं की नाही? पाणी विहिरीतही असतं आणि गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीतही असतं. पाणी विहिरीतही असतं, पाणी टाकीत आहे. बट इन डिफरंट, तफावत, बदल, फरक, अंतर काय? विहिरीतल्या पाण्याला आतून झरे असतात, वॉटर सर्क्युलेशन. विहिरीतल्या पाण्याला आतून झरे असतात आणि टाकीतल्या पाण्याला वरून झरे असतात. विहीर जे असतं ना, विहीर, त्या विहिरीतल्या पाण्याला आतून झरे असतात आणि टाकीच्या पाण्याला वरून झरे असतात. अरे वरून झरे असता का? हे वरून झरे असणं म्हणणारे जर माझ्या गावचे असते ना, तर मी त्या काल्याच्या पंगतवाल्या शिंदे दादाला सांगितलं असतं यांना शेवटच्या पंगतला बसव. यांना गायला पहिल्या पंगतला बसू द्यायचं. वरून झऱ्यांना चालले ते वरून झरे असतात. विहिरीतल्या पाण्याला आतून झरे असतात आणि विहिरीतल्या टाकीच्या पाण्याला नाही. उद्या ना एकदा तिचं नाव काय आहे? टाकी. टाकी काय नाव आहे तिचं? काय टाकी? वरून पाणी टाके म्हणून टाकी. टाके पाणीच नाही टाके, कस काय टाके? कमीत कमी इतका तरी विचार डोक्यात टाके. बाकीचं द्या सोडून. इतकं तो डोक्यात टाकी, तिच्या टाकावं लागतं म्हणून टाकी. बरं, इथपर्यंत ठीक आहे? ठीक आहे. टाकी धुतली पाहिजे. ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकची जबाबदारीच आहे. त्याने पाण्याच्या टाकीखाली 4x6चं बोर्ड लावलंच पाहिजे. पाणी पुरवठ्याचं म्हणणंच आहे तसं. टाकी धुतल्याची तारीख आणि ते चेक केली पाहिजे गावातल्या लोकांनी. टाकी धुतल्याची तारीख. आता सप्ताहामध्ये तारखा घेतात ना, या तारखा घेणाऱ्यांनी पण चेक केलं पाहिजे टाकी धुतल्याची तारीख.
वेड्यावानी करायचं नाही. उगा 30 सेकंदाच्या रीलवर कोणतंही पाणी गावात येऊ द्यायचं नाही. कदाचित ते दूषित असण्याची शक्यता आहे. हे वैशिष्ट्य असतं. टाकी चेक केली पाहिजे. सदर टाकी 2001 ते 2006 श्री क्षेत्र आळंदी पंढरपूर शेगाव येथे धुतलेली आहे. किती दिवस चांगली राहील ज्ञानोबरांना माहिती. टाकी धुतल्याची तारीख चेक केली पाहिजे की नाही. रील वेगळी असते आणि रिअल वेगळं असतं. काही काही लोकांचे मोबाईल चालत नाही. कॉल आला की कॉल उचलता येत नाही. तर काय म्हणतात, काय होतो तो मोबाईल हँग. हां हँग होतो की नाही. मग तो हँग का होतो. मोबाईल जेव्हा आपण विकत घेतो नवीन, तेव्हा त्याचं काय चेक करतो. रॅम. रॅमचं स्पेलिंग काय ॲज अ इंग्रजी RAM. मोबाईल हँग होणे वाटत असेल तर त्या मोबाईलमध्ये रॅम चांगली पाहिजे. आणि मेंदू हँग होणे वाटत असेल तर या मोबाईलमध्ये राम चांगला पाहिजे. मोबाईल रॅमवर चालतो आणि शरीर रामावर चालतं. राम नसेल तर शरीर चालत नाही. वैशिष्ट्य की नाही. सूर्यप्रकाश सहस्र रश्मी सहस्र रश्मी सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. आवाज तरी वाघे राम देहा देही एक हो. सर्व घटे पूर्ण एक नांदे एक नांदे सर्व घटे पूर्ण एक घटे पूर्ण एक नादे एक नादे घटे पूर्ण एक नादे. नांदेवा प्रमाण आत्मा निधान देवा प्रमाण आत्मा निधान. नांदेवा सर्व घटे राम भाव शुद्ध भाव शुद्ध सर्व घटे राम भाव शुद्ध. बोला भाव शुद्ध सर्व घटे राम भाव शुद्ध भाव शुद्ध सर्व घटे राम भाव शुद्ध. जप तप कर्म क्रिया नेम धर्म जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध भाव शुद्ध सर्व घटी राम भाव शुद्ध भाव शुद्ध सर्व घटी राम भाव शुद्ध. आता आलं का तुमच्या ध्यानात महाराज लोक हरिपाठ झाल्यावर काय येतात. लवकर आले आणि त्यालाच हरिपाठ घ्यायला लावला तर. सध्या कीर्तनकार लोक हलके कामं करत नाही. काकडा भजन हरिपाठ ते हायफाय कामं करतात. कीर्तन गावठी गाणे आपलं त्यांचे कामं हे झाले. तुम्ही पहा एक वाक्य सांगतो मला. खानदानी 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 वारकरी कोणी द्वादशीला घरी आले पौर्णिमेला घरी आले ना खानदानी वारकरी त्यांच्या मोबाईलच्या स्टेटसला पंढरपुरातून निघताना काय होतं माहिती का. पंढरीच्या राया प्रभू दीनानाथा आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राई रुकुमाबाई सत्यभामा माता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे तुमच्या चरणावरी माथा आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. खानदानी वारकरी. आणि हायब्रिड महाराज लोकांच्या मोबाईलला काय होतं जातो माघारी पंढरीनाथा. हायब्रिड. आता अभंग आहे का पण त्याचा प्रॉब्लेम नाही कारण ते बियाणं हायब्रिड आहे. त्याच्यामुळे बियाणं कोणत्या कंपनीचं आहे त्याच्यावर त्याचा अंदाज लागतो.
सर्वा घटी राम. सगळीकडे अंतर्वृत्तीमध्ये त्याचा अनुभव तुम्हाला मला प्रत्येकाला होतो. ऐका. हरि व्यापक सर्वत्री समाना हो प्रेम ते प्रगट होई मैं जाना. हरि व्यापक सर्वत्र समाना हो प्रेम ते प्रगट होई मैं जाना. सर्वा घटी हरी व्यापक सर्वत्र समाना. तो सगळीकडे पण प्रेमाने तो प्रगट होतो, अन्यथा होत नाही. त्या देवाचं अधिष्ठान ज्ञानाच्या रूपाने प्राप्त होतं. ज्ञान आपल्याकडे पण आहे, ज्ञान संतांकडे पण आहे. पाणी विहिरीत पण आहे, पाणी टाकीत पण आहे. पण बदल काय माहिती का? विहिरीतल्या पाण्याला आतून झरे. दुसरा मुद्दा असा आहे की विहिरीतलं पाणी कधीच दूषित होत नाही. विहिरीतलं पाणी कधीच दूषित होत नाही, कारण ते स्वतःप्रमाणे त्याला आतून झरेत. ज्ञानोबरे तुकोबऱ्यांची गाथा ज्ञानेश्वरी कधीच दूषित होत नाही, कारण ते विहिरीतल्या पाण्यासारखे स्वतःप्रमाणे. याच्या उलट टाकीमध्ये काय माहिती का? टाकीचं स्वतः वॉटर पर्क्युलेशन नाही. टाकीत काय करावं लागतं? पाईपलाईन करावी लागते. आणि पाईपलाईन केलेलं टाकीत जर पाणी जास्त दिवस राहिलं तर ते पाणी दूषित होतं, शेवाळलं जातं, त्याच्यात जंतू होतात. आणि ते टाकीतलं शेवाळलेलं जंतूचं पाणी जर नळाच्या तोटी वाटून बाहेर आलं, लोकांनी पिलं की लोक आजारी पडतात. लोक विहिरीतल्या पाण्याने आजारी पडत नाही, लोक टाकीतल्या पाण्याने आजारी पडत आहे. विहीर म्हणजे संतांचं ज्ञान आणि टाकी म्हणजे तुमचा माझा मेंदू. टाकीत पाईपलाईन करावी लागते. या टाकीत पुस्तकातून मस्तकात पाईपलाईन करावी लागते. टाकीत पाणी जास्त दिवस राहिलं की पाणी दूषित होतं. आणि मला माफ करत असाल तर आपल्या डोक्यात ज्ञान जास्त दिवस राहिलं की ज्ञान सुद्धा दूषित होतं. टाकीतल्या पाण्यात जंतू पडतात आणि आमच्या मेंदूमध्ये अहंकाराचे जंतू पडतात. त्या अहंकाराच्या जंतूचं पाणी नळाच्या तोटी वाटून आलं की लोक आजारी पडतात. आणि मेंदूतलं अहंकाराचं ज्ञान या तोंड नावाच्या तोटी वाटून बाहेर आलं की ऐकणारे लोक आजारी पडतात. कोणत्या महाराजांचं मत खरंय? हा टाकीतल्या पाण्याचा आजार आहे, विहिरीतलं पाणी चांगलंच आहे. तुका म्हणे नरी खाली अभिमान जरी होय जाणे गर्वता जरी होय जाणे. तुका म्हणे खाली अभिमान जरी होय जरी होय जाणे गर्वताठा ज्ञान वीरत्वाचा असो, शुरत्वाचा असो, पुरुषत्वाचा असो, वांस आणि नपुंसक ज्ञान नसावं. आता पुन्हा मुद्दा असा आहे, मग काय असावं आणि काय नसावं? माझ्याकडे काय असावं आणि काय नसावं? मी काय घेतलं पाहिजे काय टाळ? मेंदूचे एक वैशिष्ट्यता आहे. ही गोष्ट चांगली, ही गोष्ट वाईट आहे, ही गोष्ट योग्य आहे, ही गोष्ट अयोग्य आहे, हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, असं नाही वागलं पाहिजे. हे कोणाला समजतं? पायाला, हाताला. कोणाला समजतं? कोणाला समजतं? डोक्याला. कोणाला समजतं? डोक्याला. ज्याला असेल त्याला समजतं, म्हणजे डोक्याला. फार महत्वाचा पार्ट आहे बरं डोकं महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे कधी काही लोकांचं डोकं दुखतं. मला आवडणारा आजार डोकं दुख नाही. मला डोकं दुख हे आजार आवडतो. डोकं दुखणं एकदम चांगलं आहे. त्या निमित्ताने ध्यानात येतं की आहे. काही लोकांचं दुखतच नाहीच. काही लोकांचं अर्धच दुखतं, मग जितकं तितकंच दुखतं. एका माणसाचं कायम डोकं दुखायचं. रोज संध्याकाळी आलं माझं डोकं दुखतं, डोकं दाबून दे. बायको म्हटले काय हो तुमचं? रोज डोकं दुखतं. मी रोज तुमचं डोकं दाबून देते. बरं झालं मी इथं नांदायला आले. बरे मी आहे म्हणून तुमचं डोकं दाबते. मी जर नसते तर तुम्ही काय केलं असतं? तुम्हाला येडी, तू नसते तर डोकंच कशाला दुखलं असतं?
चांगलं वाईट ज्याला समजतं त्याला डोकं, त्या डोक्यामध्ये मेंदू नावाचा भाग, न्यूरोलॉजी ॲज अ ॲनाटॉमिलॉजिकली कॅपिटल थंब येतो. तुमच्या माझ्या मेंदूमध्ये 13,000 नस आहेत. किती? 13,000. खोटं वाटत असेल तर मोजून पहा, नाही तर मग 10.5 पर्यंत माझ्यावर भरोसा ठेवा. त्या 13,000 पैकी कमीत कमी 2,500 नसा एनी टाईम काम करतात. एनी टाईम 2,500 नसा काम करतात. 2,500 पेक्षा कमी नसा राहणे आणि 11,000 पेक्षा जास्त नसा ब्लॉकेज होणे म्हणजेच अनकॉन्शियस, म्हणजे कोमा. कोमा संपले शरीराचे चलनवलन आता. आणि म्हणून ते चालू राहिलं पाहिजे. त्याचा प्रोजेक्टिव्ह इफेक्ट असा आहे की मेंदू 3 पद्धतीने संरचना तयार करतो शरीराची. 1 कर्बोदके, 2 प्रथिने आणि 3 ग्लुकोज, शुगर, शर्करा, साखर. हो, याचे 3 परिणाम असतात. ते कफ, वात, पित्त याच्यानुसार कोणाच्या शरीराला किती पचतं याच्यानुसार त्याचं स्वभाव दर्शन घडतं. तुम्ही लोक कधी घरी असा विचार नाही करत का, ज्या पातेल्यातली भाजी आई खाते त्याच पातेल्यातली भाजी वडील खातात, ज्या तव्यावरची चपाती दीदी खातात त्याच तव्यावरची चपाती दादा पण खातात. मग एकाच पातेल्यातली भाजी घरातले सगळे लोक खाता, एकाच तव्यावरची चपाती घरातले सगळे लोक खाता, मग सगळ्यांचा स्वभाव सारखा कस काय नाही? तुम्ही महाराज लोक तर लय सांगता जैसा खावे अन्न, असंच म्हणता ना, जैसा खावे अन्न वैसा होय मन. माणसाने जसं खाल्लं तसं मन होतं ना. मग सगळेजण एकाच पातेल्यातली भाजी खातात, एकाच तव्यावरच्या चपात्या खातात, स्वभाव कसं काय डिफरंट आहे? स्वभावात बदल कसं काय? का? कारण त्याच्या शरीराने प्रथिने, कर्बोदके आणि ग्लुकोज, कोणाला त्याचा कफ, वात, पित्तानुसार किती इफेक्ट झाला त्याच्यावर त्याचा स्वभाव ठरतो. हे वैद्यकीय शास्त्राने, मेडिकलने आत्ता 70 वर्षात सापडवलं. 400 वर्षापूर्वी एक डॉक्टर झाले, दॅट इज कॉल तुकाराम महाराज. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जात. ही परिपक्वता आहे बरं वारकरी संप्रदायाची. रिच थिंक टँक. आणि मग ती श्रीमंती कोण, ज्याचे त्याचे सांभाळून घ्या. असं मला जर माहिती असतं तर मग मी माझे पण आणले असते. तुमच्याही ध्यानात आलं असतं त्या निमित्ताने यांचे कसे असतात. तब नाही येऊ द्या, फक्त 2च जण राहते. 3 आहे ना, थोडा त्रास होतो 3 एकत्र आले की. ताई, सुनेत्रा ताई, आपलं दीदी, ताई ताई ताईला थोडं बाजूला करा. ते 3 एकत्र आले की त्रास होतो. पण ते पक्केच आहे. तिने तरी 3.5 वर्ष ते बाजूला होणारच नाही. तर ऐका, बी कंटिन्यू. त्या मेंदूच्या रचनेत त्याचा परिणाम ठरत असतो. परिणाम तुमच्या माझ्या मेंदूमध्ये फाईल आहेत. कोणाच्या मेंदूमध्ये 10 फाईल आहे, कोणाच्या मेंदूमध्ये 10,000 फाईल आहे, कोणाच्या मेंदूमध्ये 10 लाख फाईल आहे, कोणाच्या मेंदूमध्ये 10 कोटी फाईल. त्याची ग्रेड आहे ABCD, A+B+C+D+. त्याचं पटकन मेंदू सगळं ॲक्सेप्ट करतो. त्याचं काम आहे ग्रॅप्सिंग पॉवर. तो सगळं ॲक्सेप्ट करतो. पण कोणाला किती मत द्यायचं हे तो मेंदूमध्ये ठरवतो. कोणी काही सांगू द्या, तो ठरवतो याच्या मताला किती प्राधान्य द्यायचं, याच्या बोलण्याला किती प्राधान्य. त्याच्या वर्गवारी ठरते. आणि ती वर्गवारी विदाऊट OTP, विदाऊट पासवर्ड ओपन होते. नॅनो टू मायक्रोसेकंद. आपल्याला एखादी गोष्ट आठवते ना, ते सेकंदात नाही आठवत, नॅनो टू मायक्रोसेकंद म्हणजे सेकंदाच्या अलीकडे आठवते. मेंदू इतका तर त्याला नाव आहे नॉलेज सिस्टीम. डोळ्याने पाहिलेलं आणि कानाने ऐकलेलं पटकन ध्यानात येतं. त्याला शुद्ध मराठीत नाव आहे ध्वन्यर्थ ज्ञान पद्धती. त्याला वेदांत संस्काराचं ज्ञान. एखादी वस्तू, एखादा पदार्थ, एखादी व्यक्ती आपल्याला कधीतरी भेटलेली असते आणि 5 वर्षानंतर ती व्यक्ती सेकंदाच्या आपल्याला जशीच्या तशी आठवते. याला म्हणतात रेकॉर्डिंग नॉलेज सिस्टीम. याला म्हणतात साठवलेलं ज्ञान. आणि मेंदूची ती ताकद आहे. आपल्याकडे चित्रपटामध्ये हिरोईन होती, फार सुंदर काम करायची. ती तिला घाण सवय होते. शूटिंग करून आले की घरी येऊन दारू प्यायची. एक दिवस ती हॉलमध्ये प्रचंड दारू पिले. दारूमध्ये गच्चीवर गेली
आणि गच्चीवर नाचता नाचता खाली पडून मेली होती. हा, दिव्या भारती. अजून किती ध्यानात राहिलं पाहिजे बरं? कोण म्हणतं आपले मेंदू ढिल्ले? नाही, कोणाचं म्हणणं आहे की बा आपले मेंदू ढिल्ले? बरं, 10 सेकंदाच्या अगोदर ही बाई तुमच्या डोक्यात होती का? नाही. बरं, मग मी तिचं नाव घेतलं का? मग मी नाव घेतलं नाही, तुमच्या ध्यानात होतं नाही, तोंडात आली कशी? इट इज अ कॉमन सेन्स नॉलेज, म्हणजे अंदाजाचं ज्ञान. मी फक्त अंदाज दिला, तुम्ही शिक्का मारला. एवढ्या वर्षापूर्वी मेलेली बाई इन्स्टाला होते का ती? फेसबुकला तिने रिक्वेस्ट टाकलेली होती का आपल्याला? मग एवढ्या वर्षापूर्वी मेलेली बाई पटकन ध्यानात आली. या दिव्या भारतीवाल्यांना सकाळी विचारा, जळकेकर महाराजचा अभंग कोणता होता? मग का हो, एवढ्या वर्षापूर्वीची दिदी ध्यानात आहे आणि 8 तासापूर्वीचा जळकेकर ध्यानात नाही. मग मेंदूने काय ध्यानात ठेवलं पाहिजे, काय नाही ध्यानात ठेवलं पाहिजे, याचा कॅपिटल थंब रूल. त्याने विहिरीतलं पाणी व्हावं का टाकीतलं पाणी व्हावं याचं पृथक्करण करतो, त्याला माइंड म्हणतात, त्याला म्हणतात मेंदू. आणि मग तो त्याची फ्रिक्वेन्सी तयार करतो, वायडर टू डिपर, व्यापकता ते सखोलता, ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आणि सब्जेक्टिव्ह नॉलेज, वस्तुनिष्ठ ज्ञान पद्धती, आत्मनिष्ठ ज्ञान पद्धती, इट इक्वल नॉलेज ऑफ द सेल्फ. म्हणजेच काय, मी कोण आहे याची जाणीव. आत्मस्वरूपाची जाणीव एकदा झाली, इथं स्वरूपाची जाणीव झाली की इथला जो देव आहे, इथं देव पाहण्याकरता काही चांबड्याच्या डोळ्याची गरज नाही. सकाळी उठलो, स्नान झालं, मंदिरात गेलो, जातोच आपण, तुम्ही आणि मी सगळेजण सकाळ सकाळ मंदिरात जातो. कशा करता मंदिरात जातो आपण? देव झोपलाय का उठलाय ते पाहण्याकरता. कशा करता जातो? देवाच्या दर्शनाला. बरं, दर्शनाला गेल्यावर आपण देवाकडे किती तास पाहतो? मिनिट, सेकंद, 4 किंवा माझा अनुभव आहे, मी मंदिरात गेलो 4 ते 5 सेकंद देवाकडे पाहतो. 5व्या-6व्या सेकंदाला खाली बघतो, 6व्या-7व्या सेकंदाला स्पर्श करतो, 7व्या-8व्या सेकंदाला उभा राहतो, 9व्या-10व्या सेकंदाला हात जोडतो आणि 11व्या-12व्या सेकंदाला मी मंदिरात चुकी करतो. मी म्हणजे तुम्ही पण सगळेच चुकतो आपण. पाया पडून उभे राहिलो, हात जोडले की देवाकडे पाहताना डोळे काय करतो? बंद करतो. कोणाला पाहायला आलो होतो? देवाला. आणि देवाला पण डोळे काय केले? वाय? का? अरे देवालाच पाहायला आलो आणि देवालाच पण डोळे का बंद केले? इथं सेन्स आहे, इथं सेन्स आहे. त्या सेन्सचं नाव आहे गीतेमध्ये सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. त्या सेन्सचं नाव आहे ज्ञानेश्वरीमध्ये तैसा हृदयामध्ये मी. आणि त्या सेन्सचं नाव आपण तिन्ही प्रमाणे दिली, सर्वाघटी राम. मी इथं आहे. तो इथला देव सांगतो, चामाचे डोळे दाविते, इंद्रियाते गोडी लाविते, चामाचे, चर्माचे, चांबड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. चांबड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. ते चांबड्याचे डोळे बंद कर आणि तुझ्या गुरुने तुला जे ज्ञान दिलंय ना, आतून ते ज्ञानाचे डोळे उघड, तुला कळेल तुझ्या हृदयात परमात्मा म्हणून मी किती सुंदर आहे. नॉलेज ऑफ द सेल्फ, आत्मज्ञान. मग इथे जो प्राप्त होतो त्याला या डोळ्याची गरज नसते. इथे जे प्राप्त होतो त्याला ज्ञानाचा डोळा लागतो, नामाचा डोळा लागतो, भक्तीचा डोळा लागतो, प्रेमाचा डोळा लागतो. त्या ज्ञानाच्या, नामाच्या, प्रेमाच्या, भक्तीच्या डोळ्याने जर तुम्ही त्या परमात्मा स्वरूपाला पाहिलं तर तुम्हाला अनुभूती काय येते? अभंगाच्या पहिल्या चरणात, हे नैनाचे आग्रह पाहावे आपण, हे नैनाचे आग्रह पाहावे आपण, हे नैनाचे आग्रह पाहावे आपण, हे नैनाचे आग्रह पाहावे आपण. उजळल्या जाण ताई दिशा, उजळल्या जाण ताई दिशा, ब्रह्मणाय ब्रह्मणाय ते नैनीचं अग्री पाहावे आपण. मग त्या नैनाच्या अग्रीन म्हणजे ज्ञानाच्या डोळ्याने पहा. मग काय पाहायचंय ज्ञानाच्या डोळ्याने? डोळ्याचा एक स्वभाव आहे, डोळ्याची एक ताकद आहे. डोळ्याने काय पाहिलं पाहिजे, काय नाही पाहिलं पाहिजे याचं वैशिष्ट्य आहे.
काय पाहिलं नाही पाहिजे माणसाने? केले मागे पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. काय नाही पाहिलं पाहिजे माणसाने? नका डोळे धोरे भरोनी राव, नका डोळे धोरे नका डोळे धोरे भरोनी राहो, नका डोळे धोरे भरोनी राहो. लोकीचा व्यवहार तुका म्हणे तुका म्हणे लोकीचा व्यवहार भरोनी राहो, नका डोळे तुका म्हणे यह लोकेच्या व्यवहारे नका डोळे धोरे भरून राहो. भगवान परमात्म्याला पाहण्याकरता डोळ्याचे स्वतंत्र काढ, आणि मग त्या डोळ्याने तुम्ही आपण प्रत्येकाने पाहिजे. अति दूर डोळ्याला लांबची वस्तू दिसत नाही आणि डोळ्याला जवळची वस्तू दिसत नाही. माझं असं म्हणणं आहे, झगडे फाटा हा फाटा आहे, त्याच्यावरूनच तुम्ही आला. माझं म्हणणं आहे झगडे फाटा नाही. तुम्ही म्हणाल महाराज झगडे फाटा आहे, झगडे फाट्यावर झगडं करणं हे काही चांगलं नाही. मी म्हणतोय झगडे फाटा नाहीच आहे. तुम्ही म्हणाल ना महाराज झगडे फाटा आहेच. मी म्हणतो नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला असं का पाटील की झगडे फाटा नाही. माझं म्हणणं आहे झगडे हे कोणते नाही. पण इथून पाहू शकाल एवढी तुमच्याकडे व्यापक नजर नाही. तसं जगात देव आहेच, पण या संसाराच्या डोळ्याने पाहू शकाल एवढी व्यापक नजर आपल्याकडे शिल्लक नाही. लांबची वस्तू दिसत नाही, डोळ्याला जवळचं दिसतं का हो? समीक्षा जवळचं दिसतं, डोळ्याला जवळचं दिसत नाही. तुम्ही एखादा पुस्तक घ्या आणि असं पकडा डोळ्याजवळ, वाचता येईल? वाचता येईल? आपल्याकडे माणसं वाचत नाही म्हणून वाचत नाही. हो, वाचतच नाही, ते वाचणारच नाही. महिला वर्ग, तुम्हाला एक लॉजिक आहे, ॲथेस्टिक अँड ब्युटिशियन लॉजिक. सुंदर दिसण्याकरता चेहऱ्यावर सगळ्यात शेवटचा ट्राय कोणता असतो? हा, सुंदर दिसण्याकरता चेहऱ्यावर सगळ्यात शेवटचा ट्राय कोणता असतो? बारकी डबी असते, शक्यतो ह्या बोटाचा वापर करतात. काय? काजळ, अंजन. एखाद्या दिदीने डोळ्यात भरलेलं कांजळ आणि त्या दिदीचा डोळा किती किलोमीटरचा अंतर असेल? किती मीटर, किती फूट, सेंटी, मिली, नॅनो मिली, मायक्रो मिली? डोळ्याच्या अतिशय जवळ काजळ आहे. आपण विचारू त्या दिदींना, दिदी तुमच्या डोळ्याच्या इतक्या जवळ काजळ आहे, मग तुमच्या डोळ्यातलं काजळ तुम्हाला तुमच्याच डोळ्याने दिसतं? दिसतं? दिसेल? दिसेल? दिसणारच नाही का? दिसणारच नाही. दिसेल कोणाच्या भरोशावर? आरशाच्या. आरसा काय करतो? चेहरा दावतो. कसा? जसा आहे तसा. तो कुठं भ्रष्टाचारी? त्याने गीता पारायण केलं, ये यथामाम प्रपद्यते तांस्ततैव भजाम्यहम्. त्याचं काम तुकोबरांची भाषा आहे की नाही? जैसा तैसा दावी आरसा, नकट्या कैसा पालटे, नकट्या कैसा पालटे, नकट्या कैसा पालटे. जैसा तैसा दावी आरसा, नकट्या कैसा पालटे, नकट्या कैसा पालटे, नकट्या कैसा पालटे. जैसे तैसे दावी आरसा, नकट्या कैसा पालटे. एक गालिब नावाचा शायर होऊन गेला. गालिब असं सांगतो, ताहे उम्र गालिब एकही गलती करता रहा, ताहे उम्र गालिब एकही गलती करता रहा, धूल उसके चेहरे पे थी और वो पगला आईना साफ करता रहा. ज्याच्या चेहऱ्यावर घाण असेल त्याने आरशांना दोषी ठरवायचा नाही. हा जो पोहेगावमध्ये सप्ताह बसलाय ना, हा 8 दिवसाचा सप्ताह तुमच्या गावाचा आरसा आहे. तुमच्या गावाचा आरसा आहे.
आठ दिवस कीर्तन ऐकलं तरी मनाला समाधान जर प्राप्त झालं नाही ना, त्या दिवशी अंदाज काढून घ्यायचा, सप्ताहाचा कीर्तनाचा आरसा चांगला होता, माझ्या प्रारब्धाचा चेहरा खराब होता. धुलुस के चेहरे पे थी और पगला आईना साफ करता रहा. असं करू नका. डोळ्याच्या अतिशय जवळ काजळ आहे, आरशाच्या मदतीशिवाय दिसत नाही. हृदयाच्या अतिशय जवळ परमात्मा आहे, श्री गुरुच्या ज्ञानाच्या आरशाशिवाय त्याचंही ज्ञान प्राप्त होत नाही. अविटगे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना. तो जवळच आहे पण तुम्हाला मला भेटतच नाही. त्याची उंच झालं का जास्त? विठाला 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 जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती. जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती. जिथे जातो तेथे तू माझा सांगा. जेथे जातो तेथे तू माझा सांगा. चालविसी हाती धरोनिया. चालविसी हाती धरोनिया. जेथे जातो तेथे तू माझा सांगा. जेथे जातो तेथे तू माझा सांगा. जेथे जातो तेथे तू माझा सांगते. चाल विसे हाती धरून या. आणि मग प्रत्येक ठिकाणी त्याची अनुभूती येते. मग आम्हाला का दिसत नाही? लांबचं दिसत नाही, जवळचं दिसत नाही. त्याचं कारण आहे का? पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. पूर्वजन्मी पाप केले. पुढे विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. विषय सुख नाशिवंत 84 लक्ष योने हिंडता दुःख भोगिले. 84 लक्ष योने ज्ञान दृष्टी हरपली. दोन्ही नेत्र आंधळे. सहज मी आंधळा गा. ज्ञानाची दृष्टी शिल्लक नाही, कारण मी आंधळा झालोय. आंधळा आता आंधळा जर मी झालेलो आहे तर मला ज्ञानाची दृष्टी आली पाहिजे. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे. लोपले होते पारिकेपणे ठाव चढणे. चुकविला जमिनीतलं गुप्तधन. जमिनीत धन असतं. जमिनीतलं गुप्तधन कोणाला दिसतं? पोहेगावच्या लोकांना. हा, पटकन बोलत जा, एवढा गॅप नका ठेवत जा. बाई कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की मला जय विठ्ठल पर्यंत कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतं. हा, माझी पद्धत आहे. एकदा चालू झालं की शेवटपर्यंत माझ्याकडे ध्यान ठेवायचं. एखादा माणूस म्हातारा झालाय, त्याची तब्येत सिरियस आहे, त्याचा जीव लवकर जात नाही, घरातील लोक 10-10 मिनिटांनी चेक करतात, आहे का गेले, आहे का गेले. तसं 10:30 पर्यंत माझ्याकडेच पाहायचं, आहे आहेच. आता कस काय जाईल घेतल्याशिवाय? तुमच्या कीर्तनाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कसा जाईल असं म्हणायचं मला. मन पापीत झाले तुमचे. पाकिटावर नजर गेली. अशी पण सवयच आहे तुम्हाला दुसऱ्याच्या पैशावर ध्यान ठेवायची. तर मग जमिनीतलं गुप्तधन कोणाला दिसतं? पायाडू. पायाडूला दिसत नाही, त्याला काजळी लावावी लागते, अंजन लावावं लागतं. धन दिसतं पायाडूला आणि जन्माला येणारे डोकाडू. धन कोणाला दिसतं? पायाडूला. आणि जन्माला येणारे कोण आहे? आता तुमच्या गावामध्ये किती पायाडू आहे? पोहे गावामध्ये किती पायाडू आहे? तुम्ही सांगूच शकत नाही. तुमच्या गावात किती पायाडू आहे तुम्ही सांगू शकत नाही. तुमच्या गावात किती पायाडू आहे हे फक्त मी सांगू शकतो, कारण मला भविष्य समजतं. मी कोणाचं पण हात पाहतो. ॲस्ट्रॉलॉजिकल भविष्य पाहणं फार कठीण नाही. ठरलेले वाक्य राहतात त्यांचे. तुम्ही लोकांसाठी भरपूर करतात, तुमच्यासाठी कोणीच करत नाही. ते येडं खरं आहे हो महाराज. अरे तुला डोक्याचा वापर आहे का? दुसरं वाक्य, तुमच्या हातात पैसा भरपूर येतो, टिकतच नाही, खरं आहे हो महाराज.
असं करता करता त्या खऱ्या महाराजने करोडो कमवून घेतले आणि हे येडं खरं आहे हो महाराज. काय इतके येडे लोक. नकळे पुढीला होणार भूत भविष्य हा विचार कसं करूये तदनुसार वर्तने लागे सर्वथा नकळे पुढीला होणार भूत भविष्य हा विचार हे करूये तदनुसार वर्तने लागे सर्वथा 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 सर्वथा. कसं काय कळलं हो? पुढचं कोणाला तुम्हाला कळलं मला. भविष्य म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? खोटं नाही बरं ते, अंदाजाचं ज्ञान आहे. आता मी इथून परत प्रवासाला जाणार आहे आणि तुम्ही जर मला म्हटलं महाराज गाडी सावकाश चालवा, त्या मंदिराजवळ भला मोठा खड्डा आहे, तुम्ही सांगितलं तरी तो खड्डा मला लागणारच आहे आणि तुम्ही नाही सांगितलं तरी तो खड्डा मला लागणार आहे. पण तुम्ही सांगितल्यामुळे त्या खड्ड्याचं दुःख पचवण्याची मला ताकद निर्माण झाली. माझ्या मनाला समाधान आहे. नाही मला लोकांनी आधीच सांगितलं होतं. तसं भविष्य म्हणजे तुमच्या दुःखाची फक्त जाणीव करून दिल्या जाते, ते बंद नाही करतायत कोणाला. असं नाही घडत. म्हणून काही नादाला लागायचं नाही. सध्या फक्त 2च महाराजांचं ऐकायचं, 2च. माझ्यावर विश्वास ठेवा. सध्या भारतात फक्त 2च महाराजांची हवा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर गेले तर बागेश्वर आणि जर महाराष्ट्रात आले तर ज्ञानेश्वर. बाकी हे सगळे महाराज लोक बंद पडतील. एक बागेश्वर आणि एक ज्ञानेश्वर. हे शेवटचं सीझन आहे माझं. मे नंतर मी पण बागेश्वर सारखं करणार आहे. बटाबे तेरी क्या समस्या आहे. ला तेरी चिठ्ठी मध्ये निघालता हो. आपल्याला हे काही मजा नाही याच्यात. मला पण तिकडं जायचं आहे आता. बाबा का दरबार खुला. आजा बेटा आजा, क्या क्या बताना है तुझे, बता बेटा. ऐका, किती पायाडू आहे गावात. पायाडू माणसाच्या डोळ्यात जर अंजन भरलं ना, त्याला जमिनीतलं गुप्तधन दिसतं. या पोहेगावमध्ये एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे. जेवढे लोक कीर्तनाला आले आहेत ना, हे सगळे पायाडू आहेत. हे सगळे पायाडू आहेत. आणि गावात एवढा कार्यक्रम चालू असताना जे पट्टे घरी झोपले ना, प्युअर डोकाडू आहे. आपला क्रायटेरिया आहे. पायाडूच्या डोळ्यात जर अंजन भरलं तर त्याला जमिनीतलं गुप्तधन दिसतं. या बसलेल्या पायाडूंच्या डोळ्यात कीर्तनाचं अंजन भरलं म्हणून याला भगवंताच्या दरबाराचं धन दिसलं. हे धन कोणालाही दिसत नाही, त्याला लागते महाराज ताकद आहे. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, उजळल्या दाही दिशा. ही ताकद आहे त्या डोळ्याची. ते गुप्तधन. मग असं कोण पायाडू होता त्याने तुम्हाला हे धन दाखवलं. त्या पंढरपुरात एक पायाडू होता. पायाडाच्या गुन्हे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. त्या पुंडलिक नावाच्या पायाडूने हे सगळं आपल्याला दाखवलं. ते नैनेच्या अग्री पाहावे आपण. आणि एकदा त्याला पाहायला लागले की मग राजस्व कुमार मदनाचा पुतळा. रोज म्हणतो ना आपण, सुंदर ते ध्यान उभे विटेवर. एक सुंदर अयोध्येत पण आहे. सुंदर ते ध्यान शोभे सिंहासन, ध्यान शोभे सिंहासन, सुंदर ते ध्यान शोभे सिंहासन, सुंदर ते ध्यान शोभे सिंहासन. वामंगी नंदिनी जनकाचे, वामंगी नंदिनी जनकाचे, वामंगी नंदिनी जनकाचे. सुंदर ते ध्यान कुठे? जिथे वामंगी नंदिनी जनकाचे. म्हणजे राम गोकुळात पण एक जण सुंदर आहे. कोण? सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी, सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी, गोपाळ गवळणी खेळत असे, गोपाळ गवळणी खेळत असे, गोपाळ गवळणी खेळत असे. त्यांना अर्धा सुंदर माहिती. नंदाच्या अंगणी, नंदाच्या अंगणी माफा बाबर जोटी
माथा बाबर जोटी. लहान पोरं दिसतातच सुंदर, छोटे छोटे पोरं. मुलं सुंदरच असतात. शाळेत शिकवलं होतं आम्हाला 2 मुले सुंदर मुले. अजून एक शिकवलं होतं, मुले ही देवाघरची फुले. लहान मुले देवाघरची फुले, मोठी मुले शक्यतो निळू फुले. अजून एक सुंदर आहे पंढरपुरामध्ये. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी, सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी. कुंडलिका पाठी उभा असे, कुंडलिका पाठी उभा असे, कुंडलिका पाठी उभा असे. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी. चंद्रभागेच्या तीरावर पण एक जण सुंदर आहे. एक जण म्हणे या तीरावर आहे का त्या तीरावर आहे. तो नाही का, नाही इकडच्या तीरावर आहे ना म्हसोबा पण आहे. पंढरपूरला या तीरावर म्हसोबा आहे. मग तो सुंदर आहे का, नाही नाही, जो पुंडलिका पाठी उभा असे तो देव सुंदर असे. एकदा ते ज्ञानाची नजर आली ना, मग तो तुम्हाला मला सौंदर्याच्या लक्षणात येतो. उजाडिल्या आनंद ही दिशा, ब्रह्मांडा एवढे होते व सगळे, मन बुद्धीकडे ऐसे नाही. निवृत्ती प्रसादे नंदबाला धाला, निवृत्ती प्रसादे नंदबाला धाला, निवृत्ती प्रसादे नंदबाला निवृत्ती प्रसादे नंदबाला धाला, निवृत्ती प्रसाद नंदबाला धाला. निवृत्ती प्रसाद नंदबाला धाला, निवृत्ती प्रसाद नंदबाला सुखाचे पाय ब्रह्मांडाय कोटी बसले, ब्रह्मांडाय कोटी बसले. विठोबा रखुमाये, हरे जय जय ढोबा. कुंडरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर भगवान, महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी ब्रह्मादी गंगागिरी महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई की जय. निवृत्ती राजा, निवृत्ती राजा, सोपानोताबाई ज्ञानसंख्या बोला. निवृत्ती राया, निवृत्ती राया, बोला बोला सगळेजण बोला लवकर. निवृत्ती राजा, निवृत्ती राजा, सोपानोताबाई ज्ञानसंख्या. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानोताबाई ज्ञानसंख्या. निवृत्ती राजा, निवृत्ती राजा, सोपानोताबाई ज्ञानसंख्या. सोपानोताबाई ज्ञानसंख्या, सोपानोताबाई ज्ञानसंख्या, सोपानोताबाई ज्ञानसंख्या. दोन्ही नादप्रमोदक आदरणीय तुवर महाराज, आदरणीय शंभू महाराज, त्या दोघांनाही लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. स्वराविष्कार प्राप्त आदरणीय श्री त्रिभक्तीप्रेम नामदेवजी महाराज, आदरणीय श्री त्रिभक्तीप्रेम प्रकाशजी महाराज, आदरणीय श्री त्रिभक्तीप्रेम रोहिदासजी आबा. खरं म्हणजे हे जे त्रिकूट आहे हे वारकरी संप्रदायाचे आपल्या प्रत्येकाचं वैभव आहे की आमच्या परिसरात असं वैभव आहे. हे जे दोघं आहेत हे आमच्या परिसराचं वैभव आहे. आपल्या परिसरातले गुणीजन हेच आपल्या परमार्थाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे.
आणि ती श्रीमंती इथं या ठिकाणी आपण सगळेजण पाहतात. दोन्ही चोपदार, दोन्ही वासुदेव, सगळेच वारकरी, टाळकरी, माळकरी, उद्याचं वारकरी संप्रदायाचं भविष्य आपण सगळेच ध्वनी क्षपणाचे रवरवता ज्यांनी दिले ते रविभाऊ, ज्यांच्या माध्यमातून मला इथपर्यंत पोहोचताला आदरणीय चेअरमन नितीन दादा यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचताला. परिसरातून सगळेच आहात. अगदी बादरपूर बाळासाहेब असतील, आमची वेस्टची मंडळी, कोल्हे परिवार, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपण सगळेच आहात. सगळ्यांना सर्वकाळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. पोहेगावून आमचं कार्तिक आदी करून सगळीच मंडळी या ठिकाणी आहे. सगळ्यांना सर्व पद्धतीच्या सर्व शुभेच्छा. शेवटची सूचना येईल तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. आणि म्हणून सगळ्यांनी हात जोडायचे. मी एक श्लोक म्हणेल, आपण सगळ्यांनी मागे म्हणायचं आहे. हिंदवा स्वधरा सर्वे, हिंदवा स्वधर्मा सर्वे, न हिंदू पतितो भवे, न हिंदुत्पतितो भवे, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. मम मंत्र समानता. भारत माता की जय. श्लोकाचा सरळ अर्थ आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची माझी आई एकच आहे, तिचं नाव आहे भारत माता. हिचं वर्णन आहे 1875ला. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. रामाचा, कृष्णाचा, पांडुरंगाचा रंग श्याम आहे, म्हणून त्यांचा नाश होत नाही. जगातल्या प्रत्येक देशाचा नाश होईल, पण या भारत मातेचा नाश होणार नाही, कारण तिचाही रंग श्याम आहे. श्यामलाम. त्या भारत मातेची, त्या भारत देशाची, या वारकरी संप्रदायाची रक्षा हीच माझ्या जीवनाची दीक्षा. 2 तासापासून बोलतोय. एखाद्या वेळेस माझं कीर्तन आवडलं असेल तुम्हाला, एखाद्या वेळेस आवडलं असेल. मी ठरवलं तर पुढच्या 2 मिनिटात तुमच्या गावात भांडणं पण लावू शकतो. स्किल आहे ते महाराज लोकांचं. महाराज लोक काय करू शकतात ते कोपरगाव तालुक्याला नका विचारू, संगमनेर तालुक्याला विचारा. स्किल आहे ते महाराज लोकांचं. मला भांडणं लावायला काय लागतं? हे SC ST NT VJNT ओपन OBC कोडी माडी साडी मराठा लेवार रसगु दुधर चर्मकार लोहार डोहार वाणी वंजारी तेली तांबोडी धनगर सुतार खाटीक लागली भांडणं. मी जातीवादावर बोलून तुमच्या गावात विष पेरू शकतो, पण मी निघून गेलो ना, पुन्हा मी तुमच्या उपयोगात पडणार नाही जोपर्यंत रस्ता चांगला होणार नाही. मी वाकडी विमान चढवून जातो पण इकडनं येत नाही. तर मी पुन्हा तुमच्या उपयोगात पडणार नाही. पण उद्या गावात जर सुखाची किंवा दुःखाची घटना घडली, तर कोणत्याही समाजात दुःखाची घटना घडली तर गावच गावाच्या कामात पडतं. जातीवादी लोकांपासून सावध राहा. म्हणून हे बाहेरून कोणी सांगायला त्याला बळी नाही पडायचं. म्हणून तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले, आपली जात कोणती असो, पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकऱ्याचा समरसतेचा मंत्र. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. गोरोबा चोकोबा तुकोबा निडोबा मीराबाई जनाबाई मंगल नाम. गोरबा तुकोबा तुकोबा गोरबा निरमय गुणकर मंगल नाम. गोरोबा चोकोबा तुकोबा निडोबा मीराबाई मंगल नाम. 2 मिनिटं खाली बसा. हरे राम नाम या तुकोबा ज्ञानोबा एकोबा. मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई. हरे राम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले तुकाराम.